केला होता. हां नाही मग श्रीकांत गायकवाडचा नंबर दिला ना, मी केलं तर सांगितलं, त्यांना फोन केला. ररो या ठिकाणी मोठ्यापर्यंत खड्डा पडला आहे, काय सांगा तुम्ही? या ठिकाणी 3-4 दिवस झाले दररोज ॲक्सिडेंट होतात. आता तुम्ही तिकडे हे करा बघा, काच पडलेली आहे. रात्री अपरात्री गाड्या रात्री अपरात्री या ठिकाणी गाड्या पलटी होतात किंवा ॲक्सिडेंट होतो. या ठिकाणी स्थानिक ग्रामस्थांना कोणत्याही प्रकारची झोप नाही. रात्रभर पोरांना जागे राहून यांना हेच काम करावं लागतं, मदत करावी. हां, याचा त्रास स्थानिकांना भरपूर आहे. रात्रभर कोणाला झोप नाही. ही पोरं इथं स्थानिक असतात लोकांच्या दररोज. या ठिकाणी यांना इतका त्रास आहे. हायवे अथॉरिटीला रात्री फोन केला बघा तुम्ही. आता हे मुलायमा दाखवलं यांनी रात्री, फक्त रात्री 3 गाड्यांचा ॲक्सिडेंट झाला. एकाला एक अशा 3 गाड्या ठोकल्या. कोणती कोणती गाडी होती? गाडी जाहीर आणि 5 होती. हे जर असेच कामं करणार असतील तर तिकडं त्या रस्त्याचं पाहिलंय तुम्ही, आता रस्ता खचून गेलाय आणि इथं याची परिस्थिती. म्हणजे रस्त्याचं काम नक्की कोणत्या पद्धतीने चाललं हेच काही कळत नाही. त्यांनी जर याच्यावरती व्यवस्थित उपाययोजना करावा लवकर, अन्यथा या जनतेचा उद्रेक होईल. वाहनांची होणाऱ्या नुकसानीला टोल नाकेवाल्यांनी हे करावा, त्यांना झालेलं नुकसान टोल नाकेवाल्यांनी द्यावा. या ठिकाणी कोर्टाने एक आदेश काढला आहे का जर रस्त्याला जर खड्डे पडले असतील त्याला सर्वस्व जबाबदारी तो इथला ठेकेदार किंवा ते जिथलं जे हे असतील नॅशनल हायवेले ते असतील. काय सांगण्याबद्दल आपण या ठिकाणी रात्री, आता तुम्ही बघा, रात्री आम्ही कंप्लीट केल्याच्या नंतर इथं सगळे ग्रामस्थ गोळा झाले. ते रात्री कंप्लीट केल्याच्या नंतर बघा तुम्ही आता हे बुजवलंय कसं. ही जर अशी कामं फक्त लोकांना दाखवायसाठी कामं करणार असतील तर याचा काय उपयोग आहे? तात्पुरतं येऊन मातीसारखं. पण आता याच्यामध्ये त्यांना का आता पावसामध्ये कामं देखील करता येणार नाही ना. ठीक आहे, मग ते पावसाच्या आधी त्यांनी त्याच्या उपाययोजना करावं लागत होती ना. या ठिकाणी तुम्ही पहा, 2 रस्त्याचं इथं रस्त्याचं काम चालू आहे किंवा बंद आहे. याचा कुठेही तुम्हाला फलक दिसत नाही. येणारे गाड्या स्पीडमध्ये येते. सिमेंट रोड असल्यामुळं स्पीडने येतात आणि अचानक खड्ड्यात गाडी आदळल्यानंतर गाडी डायरेक्ट पलटी मारती. या ठिकाणी सिग्नल लागत होता काहीतरी त्यांनी, तुम्ही ठीक आहे काम तुमचं बंद येतं, इथं सिग्नल लावायला लागत होता का बो काम इथे स्टॉप आहे. कोणत्याही प्रकारच्या सूचना फलक नसल्यामुळे हे ॲक्सिडेंटचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे या ठिकाणी. तुम्ही याबद्दल काय तुम्ही कळवलं आहे का वरती काही? रात्री आम्ही हायवे अथॉरिटी म्हणजे त्यांच्या चीफ इंजिनियरला फोन केला होता. त्यांनी रात्री श्रीकांत गायकवाड म्हणून त्यांना फोन केला होता. त्यांनी रात्री टोल नाकेवाल्यांना फोन करून या ठिकाणी पाठवलं होतं. पण टोल नाकेवाल्यांनी अशी मलमपट्टी केली का खडी आणून टाकली खड्ड्यात. फक्त अजून गाडी सारखावी त्याच्यात. टू व्हीलर तर तुम्हाला जर प्रॉपर काम करता येत नसेल तर तुम्ही टोल घ्यायची बंद करा. कशाला वाहनांचं नुकसान होतंय आणि तुम्ही टोल घेताय. चेन्नईला काम करताय. रात्री देखील त्या ठिकाणी हे जे खरेचे ढीक टाकले होते त्या ठिकाणी जो एका तासामध्ये 4 ॲक्सिडेंट झाले होते आणि एक गाडी पूर्ण टोटल लॉस झाली. तिथं इंजिन डायरेक्ट तुटलं झाली. या ठिकाणी जुन्नर तालुक्यात हा जो महिना आहे, ह्या महिन्यात देशभरातून पर्यटक येतात आणि ही जुन्नर तालुक्याची अवस्था आज पूर्ण महाराष्ट्रात लोकांना समजली का जुन्नर तालुक्यात नक्की पर्यटन झालेलं आहे. पण पर्यटनाच्या नावाखाली ज्या सुखसुविधा पाहिजेत त्या कोणत्याही प्रकारच्या नाहीत. या ठिकाणी जुन्नर तालुक्याचं नाव बदनाम होत आहे या खड्ड्यांमुळे. या खड्ड्यांमुळे जुन्नर तालुक्याचं नाव खड्ड्यात घालायचं काम चालू आहे. आता याला जबाबदार कोण आहे मग? याला स्थानिक प्रतिनिधी असतील, स्थानिक लोकप्रतिनिधींचं काम आहे ना हे लक्ष द्यायचं. आमदार असतील, खासदार असतील, यांचं काम आहे की होणाऱ्या त्रासाला जे काही बाहेरचे पर्यटक येतात किंवा स्थानिक लोकांना जो त्रास होतो याला नक्कीच लोकप्रतिनिधी जबाबदार सगळे. आता काल देखील महाराष्ट्र घाटामध्ये हजारो पर्यटक येत असतात, पण परंतु त्याच्या आदल्या दिवशी 3 वाजता काल शनिवारी रस्ता बंद केला होता आणि त्यानंतर पूर्ण त्या भागामध्ये म्हणजे पिंपळगाव जोगा मार्गे, खिरेश्वर मार्गे जवळजवळ 15 ते 20 किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या दिवशीचा प्रकार असा झाला का मुंबईवरून येणारे इथले स्थानिक ग्रामस्थ 4 वाजता जे लाईनला लागले खिरेश्वर मार्गे ते संध्याकाळी 8:30ला बाहेर आले. म्हणजे लोणावळ्या मार्गे ते इथं येऊ शकतात, एवढा वेळ त्यांना तिथं लागलेला आहे. मग नक्की शासनाचं चाललंय काय? बाहेर देशात बघा, बाहेर राज्यात बघा, झालेले खड्डे किंवा एका दिवसात कार्पेट टाकून ते पूर्ववत केले जातात. या ठिकाणी आज अनामास येतो 12 दिवस शेतकऱ्यांची जीवनवाहिनी म्हणतात. तिथून जाणारा शेतकऱ्यांचा माल आज पूर्ण शेतीला बाजार स्टॉप झालेले त्या हायवेमुळे. व्यापारी म्हणतात का आम्हाला खर्च जास्त लागतो त्याच्यामुळे मिरच्यांचे बाजार, टोमॅटोचे बाजार सगळे पडले.
तरी जर शासन याची जबाबदारी घेत नसेल तर याच्यावर नक्कीच काहीतरी कारवाई झाली पाहिजे आणि लोकप्रतिनिधींनी पुन्हा या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे. ठीक आहे.